विविध मागण्यांसाठी युवकांनी सुरू केलेल्या उपोषणाला अखेर मागण्या पूर्ण झाल्याने 5 दिवसानंतर उपोषणाला स्थगिती। दोनगाव येथील विविध मागण्यांसाठी युवकांनी 5 फेब्रुवारीपासून सुरू केलेल्या आमरण उपोषणाला मोठं यश आलंय। ग्रामपंचायत प्रशासन यांनी उपोषणाची दखल घेऊन युवकांनी केलेल्या मागण्यांची पूर्तता करत अखेर आज दिनांक 9 फेब्रुवारी रोजी उपोषणाची सांगता करण्यात आली आहे। तर उर्वरित मागण्या लेखी स्वरूपात ग्रामविकास अधिकारी, सरपंच व इतर संबंधित अधिकारी यांना उपोषण करताना लेखी आश्वासन दिले। यामध्ये पोलीस प्रशासनाने काटेकोरपणे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडणार नाही याची ठाणेदार अंबरनाथ नागरे यांनी अत्यंत शिताफीने काळजी घेतली। ब्युरो रिपोर्ट, आपला विदर्भ लाईव्ह, बुलढाणा। 5 दिवसापासून सलग आपण उपोषणाला बसले होते। काय आपल्या आज मागण्या पूर्ण झाल्या? आज आपण उपोषण सोडत आहात? हो, आम्ही 5 तारखेपासून जे युवकांनी उपोषण सुरू केलं होतं त्या आमच्या मागण्या पूर्ण केल्या। मागण्या पूर्ण झाल्यानंतर आम्ही आज लेखी आश्वासन न घेता तात्काळ मागणी केली होती। त्या सर्व आमच्या मागण्या पूर्ण केल्याबद्दल आम्ही ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाचे आभार मानतो आणि आमच्या उपोषणाची सांगता करतो। लेखी आश्वासन न घेता म्हणजे कशा प्रकारे मागण्या पूर्ण, म्हणजे कामालाच? आम्ही तात्काळ कामाला म्हणजे कारवाई सुरू करायला सांगितली होती। त्यामुळे आमच्या उपोषणाला 5 दिवस लागले आणि काम आमचं पूर्ण झाल्यानंतर आम्ही उपोषणाची सांगता करतो। पूर्ण मागण्या पूर्ण झाल्या। आजचं जे चालू असलेले 5 दिवसापासून जे उपोषण होतं, कशा प्रकारे या उपोषणाची सांगता झाली? काय त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या? उपोषणकर्त्याच्या 1 ते 6 मुद्द्यापर्यंत मागण्या होत्या। त्यासाठी 5/2/2024 पासून ते उपोषणाला बसलेले होते। त्यापैकी 50% मागण्या ह्या अगोदरच त्याची पूर्तता करण्यात आलेली होती। मेन मुद्द्याची एक मागणी त्यांची होती, शिवाजी महाराजा उद्यानाची जागा सीमांकित करून हे आम्हाला कायम करून देण्यात यावी। त्यानुसार आज त्याची कामाची पूर्तता करण्यात आली। त्या दृष्टीने आज हे उपोषण मागे घेण्यात आले।